सध्या नाशिकमध्ये रस्त्यावरचे खड्डे आणि पालकमंत्रीपदावरनं जोरदार राजकारण रंगलंय। नाशिकमध्ये छगन भुजबळांना पालकमंत्री करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। नाशिककरांना खड्ड्यातनं बाहेर काढण्यासाठी नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांनाच द्यावं अशा आशयाचे बॅनर्स सुद्धा नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावलेत। त्यावरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आणि बॅनर काढायला लावले। तसंच भुजबळांच्या नाराजीनंतर हे बॅनर हटवण्यातही आलेत। खरं म्हणजे नाशिकमध्ये विशेषतः जे आहे रस्त्याचे काही मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, खड्डे वगैरे, आणि त्यातून 4-5 लोकांचा जो आहे मृत्यू झाला आणि म्हणून जरा नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे। पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे। अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत। भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांच्या लोकांच्या, आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील। दरम्यान पालकमंत्रीपदाच्या वादावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। पालकमंत्रीपदासारखं पद एकीकडे रायगड जिल्ह्यामध्ये तर दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यामध्ये सरकार आल्यावर इतके दिवस झाल्यावरही खाली राहतं, याचाच जो अर्थ आहे तो स्पष्ट आहे की केंद्रीकृत जे काही आहे ते सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना स्वतःजवळ ठेवायचे। त्यामुळे किती पण बॅनर लागले, पोस्टर लागले, तरी मुख्यमंत्री महोदयांच्या गळ्यातलं जे ताईत आहे, जे त्यांना संकट मोचके म्हणतात, अलीकडच्या काळात त्यांच्या असणाऱ्या त्या क्लिपमुळे कदाचित त्यांचं वेगळं बारसं महाराष्ट्र करेल। मात्र कोणी काही केलं तर गिरीश महाजनांना कोणी हात लावू शकत नाही। MLCचा विषय झाला त्यावेळेस गोगावलेंना द्यावं असं ठरलेलं होतं आणि मला वाटतं की ते शब्द पाळतील अशी मला खात्री आहे। नाशिकचं मला माहीत नाही, नाशिकचं नाही, पण मला पूर्णपणे रायगडचं माहीत आहे।